आहे. राजकीय वर्तुळातून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा थंडावली आहे. विधानसभा निवडणूक लांबल्यानं चर्चांना ब्रेक लागल्याची माहिती आहे. तर जागा वाटपाची चर्चा आता ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. सध्या सप्टेंबर महिना सुरू आहे, पण गणेशोत्सव येतो आणि गणेशोत्सवानंतर पितृपक्षानंतरच मवियाचं जागा वाटप चर्चा होईल. त्यावर अशी माहिती समोर येते. गणेशोत्सव आणि पितृपक्षामध्ये जागा वाटपाच्या बैठका होणार नाहीत अशी माहिती आहे. तर गेल्या महिनाभरापासून विधानसभेच्या जागा वाटपावर बैठकांवर बैठका घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या चर्चांना आता मात्र ब्रेक लागलाय. गणेशोत्सवानंतर जागा वाटपाच्या बैठका सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे, पण सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणूक दिवाळीनंतरच होणार आहे. त्यामुळे आता एवढ्याच जागा वाटपाचा मुद्दा नको अशी महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांची भूमिका असल्याचं समजतंय. दरम्यान अनंत चतुर्दशीनंतर लगेचच पितृपक्ष सुरू होतोय. पितृपक्षामध्ये जागा वाटपाच्या चर्चा टाळली जाणार असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता ऑक्टोबर नंतरच 3 ऑक्टोबर नंतरच जागा वाटपाविषयी चर्चा सुरू होईल. महात्मा गांधींची जयंती असेल 2 ऑक्टोबरला आणि त्यानंतर 3 ऑक्टोबर नंतरच जागा वाटपाची मवियाची चर्चा सुरू होईल अशी माहिती समोर येते. तर लोकसभेच्या वेळेला सुद्धा मवियामध्ये अनेक महिने खलबत चालली होती आणि ऐन निवडणूक डोक्यावर असताना जागा वाटप पूर्ण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तशाच पद्धतीने आता विधानसभेसाठी सुद्धा ज्या वेळेला निवडणुकीची घोषणा होईल तोपर्यंत मवियाचं हे जागा वाटपाविषयीच्या चर्चासत्र तर चालणार नाही ना असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. लोकसभेला मवियाला राज्यामध्ये चांगलं यश आलं होतं आणि त्याच पद्धतीनं आता वाटाघाटी नेमक्या कशा पद्धतीनं केल्या जातात. ज्या लोकसभेला ज्या पद्धतीनं फॉर्म्युला ठरलेला होता मवियाचा तसाच फॉर्म्युला विधानसभेसाठी असेल का, काय नेमका फॉर्म्युला असेल याविषयी उत्सुकता निर्माण झाली असतानाच आता लांबणीवर ही चर्चा पडल्याची माहिती समोर येते आणि मवियाचं जागा वाटपाविषयीच्या ज्या काही चर्चा आहेत बैठका आहेत त्या ऑक्टोबर मध्येच होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये अगदी लोकसभेमध्ये सुद्धा जे जागा वाटप झालं तेही अतिशय व्यवस्थित झालं, म्हणूनच तो निकाल हा लक्षवेधी ठरला. आणि विधानसभेच्या दृष्टिकोनातूनही समन्वयानं ज्या पक्षाची शक्ती ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे त्या पक्षाला तिथं प्रतिनिधित्व मिळेल. आणि समजा काही आमच्या मित्र पक्षांना कुठेतरी जागा अदला बदल करण्याची शक्यता किंवा गरज असेल तर त्याच्यावरही मला असं वाटतं की समन्वयानं मार्ग निघेल. आचारसंहिता लागेल एक साधारणपणे जे कानावर येत आहे आम्हाला काय माहिती नाही, पण खरं तर ऑक्टोबरमध्येच आपलं मतदान व्हायला हवं होतं. पण अदृश्य शक्ती ही स्वतःला पाहिजे तेच करते अनेक वेळा देशामध्ये आणि त्याच्यामुळे जे काय कानावर येते ते 8-10 ऑक्टोबरला आचारसंहिता लागेल आणि 10 आणि 15 नोव्हेंबरमध्ये पर्यंत मतदान आणि रिझल्ट होईल असं कानावर येते. त्यामुळे पुढच्या 8-10 दिवसामध्ये आम्हाला हे फायनल करायलाच लागेल. याचं कारण असं की सगळ्या उमेदवारांनाही वेळ मिळाला पाहिजे. म्हणजे आता इच्छुक सगळ्याच पक्षाचे कामाला लागलेलेच आहेत, पण त्याचबरोबर जितका लवकर निर्णय होईल तेवढं कॅन्डिडेट्सला जास्त योग्यच राहतं नेमकं. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. भूषण, काय सांगाल? मवियाचा जागा वाटपाविषयीच्या चर्चा या काही दिवसांपूर्वीच सुरू झाल्या होत्या, मात्र आता ही चर्चा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते. नेमकं काय कारण असेल यामागे? नक्कीच फरा, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक बैठकांवर बैठका येणारी महाविकास आघाडीच्या सध्या बैठका या थंडावलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. याचं कारण म्हणजे एकमेव कारण आहे विधानसभा निवडणुका या काहीशा लांबलेल्या आहेत. विधानसभा निवडणुका या अगदी दिवाळीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे कुठेतरी संपूर्ण या बैठकांचं सत्र जे आहे ते कुठेतरी थंडावलेलं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या तरी आपण सध्या तरी गणेशोत्सव आहे. गणेशोत्सवानंतर अगदी लागूनच पितृपक्ष आहे. या संपूर्ण महिनाभरानंतर कुठेतरी ऑक्टोबर महिन्यामध्ये या संपूर्ण बैठकावर पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आणि संपूर्ण काही महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की सध्या तरी या संपूर्ण जागा वाटपाची चर्चा सध्या नको. त्यामुळे येत्या काळामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये पुन्हा या बैठका सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे 3 ऑक्टोबर नंतर महाविकास आघाडीच्या बैठका सुरू होतील अशा प्रकारे चित्र वर्तवलं जात आहे. निश्चितच भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.